नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लघुवाद न्यायालय मुंबई या आस्थापनेवरील ग्रंथपाल पहारेकरी माळी या पदासाठी जर बघितलं तर नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा, यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते, निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी बघा, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की लघुवाद न्यायालय मुंबई भरती प्रक्रिया 2025 सविस्तर जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. आता बघा, तुम्हाला इथं पदनाम, पदसंख्या, निवड यादी, प्रतीक्षा यादी याच्याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. सर्वात अगोदरचं जर पद बघितलं ग्रंथपाल, या पदासाठी जर बघितलं निवड यादी 1 आणि प्रतीक्षा यादीमध्ये 2 उमेदवार ठेवण्यात आलेले आहे. पहारेकरीसाठी जर बघितलं निवड यादीमध्ये 2 आणि प्रतीक्षा यादीमध्ये 4. माळी या पदासाठी जर बघितलं तर निवड यादीमध्ये 1 आणि प्रतीक्षा यादीसाठी जर बघितलं तर 2 विद्यार्थी जे ठेवण्यात येतील. आता बघा, निवड यादी जर बघितलं तर 4 विद्यार्थ्यांची लावण्यात येणार आहे आणि प्रतीक्षा यादी जर बघितली तर टोटल 8 विद्यार्थ्यांची लावण्यात येणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, पदनाम म्हणजेच की ग्रंथपाल या पदासाठी जर बघितलं तर बघा, पात्रतेचे निकष काय सांगण्यात आलेले आहे की कमीत कमी SSC बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असावा, म्हणजेच की 10वी उत्तीर्ण असावी, परंतु कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेच्या पदवीधारकास आणि कायद्याच्या पदवीधारकास प्राधान्य दिले जाईल. बघा, यासाठी जर बघितलं शैक्षणिक पात्रता तुमची 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे, परंतु जर का तुम्ही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. कमीत कमी ग्रंथालयीन विज्ञान पदविका म्हणजेच की डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स धारक असावा. ग्रंथालयीन विज्ञान पदवी धारकास प्राधान्य दिले जाईल. बघा, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की ज्या कोणी विद्यार्थ्यांचा डिप्लोमा झालेला असेल लायब्ररी सायन्स मध्ये तर त्यांना जे प्राधान्य दिले जाणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा, संगणकाचे ज्ञान असल्याबाबतचे खालील संस्थांकडील प्रमाणधारक असावा. आता बघा, यामध्ये एक अट अशी देण्यात आलेली आहे की संगणकाचे ज्ञान आणि त्यासोबत तुम्हाला प्रमाणपत्र जे आहे तुमच्याकडे असायला हवं. म्हणजेच की बघा, तुमचं जर यामध्ये कोर्स कंप्लीट झालेला असेल, जसे की बघा CDAC, MSCIT, व्यावसायिक शिक्षण क्रम, राज्य सरकार यामधील कोणत्या पण याच्यामध्ये जर तुमचं कोर्स कंप्लीट झालेला असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकाल. आता बघा, यामध्ये वेतन श्रेणी किती दिल्या जाणार आहे तर बघा, 21,700 ते 69,100 एवढी वेतन श्रेणी जी आहे तुम्हाला S7 नुसार दिल्या जाणार आहे. आणि बघा, त्याच खाली जर बघितलं कामाचे स्वरूप कशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा, परीक्षेचे स्वरूप जर बघितले तर बघा, ग्रंथपाल पदाकरिता ज्या उमेदवारांची नावे लघुसूचित म्हणजेच की शॉर्ट लिस्टेड करण्यात येतील. आता बघा, तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि अर्ज केल्यानंतर तुमची अर्जाची छाननी होणार आहे आणि ज्या कोणा उमेदवारांना शॉर्टलिस्ट केला जाणार आहे अशा पात्र उमेदवारांची जे ग्रंथालय विज्ञान, संगणक मूलभूत व इंग्रजी व्याकरण विषयांवर आधारित 50 गुणांची वस्तुनिष्ठ म्हणजेच की ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची परीक्षा घेण्यात येईल. जे की बघा, तुम्हाला ग्रंथपाल विज्ञान, संगणक मूलभूत आणि इंग्रजी व्याकरण या विषयावर तुमची जी आहे 50 गुणांची वस्तुनिष्ठ म्हणजेच की स्वरूपाची जी आहे तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे. आता बघा, परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांपैकी सल्लागार समिती यांच्याकडून निश्चित केले जाणारे कट ऑफ गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी म्हणजेच की सब्जेक्टिव्ह टेस्ट साठी बोलवले जाईल व त्यामधून यशस्वी झालेल्या उमेदवारांपैकी वस्तुनिष्ठ परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुणांच्या आधारे नमूद पदांच्या संख्येच्या 3 पट म्हणजेच की एका जागेकरिता 3 हे प्रमाण जे आहे राखण्यासाठी लघुसूचित केलेल्या उमेदवारांपैकी शेवटच्या उमेदवारा इतके गुण मिळवणारे एकापेक्षा अधिक उमेदवार असतील तर अशा उमेदवारांना 20 गुणांच्या मुलाखतीकरिता बोलावले जाईल. उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा, सब्जेक्टिव्ह टेस्ट व मुलाखतीमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुणांच्या गुणवत्तेनुसार व माननीय उच्च न्यायालयाच्या मंजुरीस अधीन राहून करण्यात येणार आहे. आता बघा, यामध्ये तुमची जर बघितली तर तुमची टेस्ट कोणकोणत्या राहणार तर बघा, सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि जे मुलाखतीचे 20 गुण यावरून जर बघितलं तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली जर बघितलं तर बघा, तुम्हाला इथं पदनाम पहारेकरी या पदासाठी जर बघितलं पात्रतेचे निकष काय सांगण्यात आलेले आहे तर कमीत कमी इयत्ता 7वी मराठी भाषेचा उत्तीर्ण असावा. बघा, यासाठी जर बघितलं 7वी उत्तीर्ण आवश्यक आहे. सदृढ शरीरयष्टी आणि पदाच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक आहे. म्हणजे की यामध्ये शरीरयष्टी जी आहे तुमची सदृढ असणे आवश्यक आहे. आता वेतन श्रेणी किती दिल्या जाणार आहे तर बघा, S1 नुसार तुम्हाला 15,000 ते 47,600 एवढी वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. त्याच खाली बघा, तुम्हाला कामाचे स्वरूप पण दिलेले आहे, ते तुम्ही वाचून घेसाल. आता बघा, परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे सांगण्यात आलेले आहे तर बघा, पहारेकरी पदाकरिता ज्या उमेदवारांची नावे लघुसूचित म्हणजे की शॉर्टलिस्टेड करण्यात येतील अशा उमेदवारांची इतिहास, भूगोल, सामान्य ज्ञान, मराठी भाषेचे ज्ञान व चालू घडामोडी या विषयांवर आधारित
20 गुणांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा घेण्यात येईल. आता बघा यामध्ये जर बघितलं तुम्हाला हे विषय देण्यात आलेले आहे. या विषयांवरती तुमची 20 गुणांची जे वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा घेण्यात येणार आहे आणि जे कोणी उमेदवार यासाठी पात्र राहतील म्हणजे की कट ऑफ गुण मिळवणे आवश्यक आहे. जे काही कट ऑफ आहे ते जर तुम्ही मिळवले तर तुम्हाला जे म्हणजे की तुमची जे टेस्ट आहे नेक्स्ट ते 20 गुणांच्या आधारे तुमची तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली जर बघितलं 3 नंबरचे जे पद आहे माळी, यासाठी जर बघितलं तर उमेदवार शारीरिक दृष्ट्या सक्षम, सदृढ आणि निर्व्यसनी असावा. उमेदवार कमीत कमी 4थी इयत्ता उत्तीर्ण असावा. म्हणजे की यासाठी जर बघितलं तर 4थी पास असणे आवश्यक आहे. उमेदवारास किमान 3 वर्षाचा बागीचे, हिरवळ, वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असावा. आता बघा या पदासाठी जर बघितलं 3 वर्षाचा अनुभव मागण्यात आलेला आहे, जे की बघा बगीचे, हिरवळ, वनस्पती आणि झाडे इत्यादी जे तुम्हाला चांगल्या प्रकारे ठेवता येण्याचा अनुभव जो तुम्हाला लागणार आहे. आता बघा उमेदवारास मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलणे येणे आवश्यक आहे. शासन मान्य माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून प्रमाणपत्र धारक उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्या कोणी उमेदवारांकडे प्रमाणपत्र असेल त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता बघा यामध्ये S1 नुसार जर बघितलं तुम्हाला वेतन श्रेणी किती दिल्या जाणार तर बघा 15,000 ते 70,600 एवढी तुम्हाला वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. त्याच खाली बघा तुम्हाला इथं कामाचे स्वरूप पण दाखवले गेलेले आहे. आता बघा परीक्षेचे स्वरूप जर बघितले तर यामध्ये जर बघितलं तर 20 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे आणि त्यासच जर बघितलं तर बघा शारीरिक क्षमता चाचणी तुमची 10 गुणांची असेल. 3 पट विद्यार्थ्यांना जे आहे तुम्हाला बोलवण्यात येणार आहे आणि 10 गुणांच्या मुलाखतीकरिता तुम्हाला बोलवण्यात येणार आहे. जर बघितलं तर बघा तुम्हाला सर्वात अगोदर तुमची 20 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. त्यानंतर बघा शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे आणि जेवढे काही कट ऑफ म्हणजे की सांगण्यात येतो तेवढा जर तुम्ही क्वालिफाय केला तर तुम्हाला 3 पट विद्यार्थ्यांना जे आहे तुम्हाला मुलाखतीकरिता बोलवण्यात येणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता बघा सर्व पदांकरिता वयोमर्यादा व अटी जर बघितल्या तर 18 वर्षापेक्षा कमी वयाचा आणि 38 वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा. यामध्ये इथे क्लिअरली ते सांगण्यात आलेलं आहे आणि जे कोणी मागास वर्ग आहे त्यांना एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे, तुम्ही बघून घेसाल. आता ही जी संपूर्ण पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत जॉईन झाले नसाल तर लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर तुम्ही जॉईन होऊन जा. आता बघा उमेदवारांकरिता महत्त्वाच्या सूचना आहेत जेणेकरून तुम्ही सविस्तर वाचून घेसाल. यातील काही महत्त्वाच्या सूचना आहेत जसे की बघा अर्जदाराने ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाचा उल्लेख बंद लिफाफ्यावर ठळक अक्षरात करून अर्ज प्रबंधक लघुवाद न्यायालय लोकमान्य टिळक मार्ग धोबी तलाव मुंबई 400-002 यांच्याकडे पाठवावेत. म्हणजेच की बघा हा जो तुम्हाला ऍड्रेस दिलेला आहे या ऍड्रेसवरती तुम्हाला फॉर्म जो आहे तो पाठवायचा आहे आणि बघा ही जी भरती प्रक्रिया आहे ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि हा जो ऍड्रेस दिलेला आहे त्यावरती तुम्हाला जो आहे जो फॉर्म तुम्ही भरसाल तो तुम्हाला पाठवायचा आहे. आता अर्जाचा नमुना कशा प्रकारे आहे तो पण या पीडीएफ मध्ये मेन्शन करण्यात आलेला आहे, तो पण मी तुम्हाला सांगतो आणि तो कशा प्रकारे भरायचा याच्याबद्दल पण मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. आता बघा एका उमेदवारास वेगवेगळ्या पदाकरिता अर्ज करायचे असल्यास वेगवेगळे अर्ज सादर करावेत. आता बघा तुम्हाला एकापेक्षा जास्त जर अर्ज करावे लागणार आहे तर तुम्हाला सेपरेट अर्ज करावा लागणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा याच खाली जर बघितलं तर काय सांगण्यात आलेलं आहे की उमेदवारांनी आपले अर्ज घोषणापत्र व नमुने लघुवाद न्यायालय मुंबई यांच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घेऊन केवळ A4 आकाराच्या चांगल्या दर्जाच्या कागदपत्रावर सुस्पष्ट व सुवाच्य अक्षरात भरून नोंदणीकृत पोच डाकीने म्हणजेच की आरपॅड किंवा शीघ्र डाक सेवेने स्पीड पोस्ट द्वारे तुम्हाला पोच पावतीसह प्रबंधक लघुवाद न्यायालय लोकमान्य टिळक मार्ग धोबी तलाव मुंबई या पत्त्यावर सुट्टीचे दिवस वगळता दिनांक 25/9/2025 रोजी संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचतील अशा बेताने पाठवावे लागणार आहे. बघा तुम्हाला हे जे अर्ज आहे ते स्पीड पोस्टाने पाठवावे लागणार आहे, जो की तुम्हाला मी ऍड्रेस आधीच सांगितला आणि याची लास्ट दिनांक जर बघितली तर 25/9/2025 हे राहणार आहे आणि या तारखेच्या अगोदरच तुम्हाला जो फॉर्म आहे तुम्हाला पाठवावे लागणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता बघा तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदर तुम्ही ही जी माहिती दिल्यात आलेली आहे सविस्तर वाचून घेसाल आणि तेव्हाच तुम्ही जो आहे फॉर्म भरा, कारण की बघा फॉर्म भरायच्या वेळेस तुमची काही चुकी व्हायला नको, कारण की जेव्हा तुम्ही फॉर्म भरसाल तेव्हा सर्वात अगोदर तुमची अर्जाची छाननी केल्या जाणार आहे. जे कोणी विद्यार्थी शॉर्टलिस्टेड होतील त्यांनाच परीक्षा देता येणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता बघा अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सुस्पष्ट जाणीव करून देण्यात येत आहे की त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केला म्हणून त्यांना चाचणी मुलाखतीस बोलवण्याचा कोणताही अधिकार प्राप्त होत नाही. यामध्ये क्लिअरली ते सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही अर्ज दिलेला आहे म्हणजे की अर्ज पाठवला तर तुम्हाला चाचणी किंवा मुलाखतीस बोलवण्याचा कोणताही अधिकार प्राप्त होत नाही, कारण की बघा अर्जाची छाननी झाल्यानंतर जे कोणी उमेदवार शॉर्टलिस्ट केल्या जातील त्यांची लिस्ट लावण्यात येणार आणि त्यांना जे आहे चाचणी आणि मुलाखतीस बोलवल्या जाणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. यातील जे काही महत्त्वाचे पॉइंट आहे शॉर्ट मध्ये ते मी तुम्हाला सांगतो. बघा संपूर्ण जर माहिती मी तुम्हाला देत राहिलो तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. आता बघा उमेदवाराने अर्जासोबत कोणतीही मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे अथवा साक्षांकित प्रती जोडू नयेत. उमेदवारांना मूळ कागदपत्रे सादर करण्याबाबत योग्य वेळी सूचना दिली जाईल
आता बघा अर्जासोबत तुम्हाला कोणती मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे हे जोडायची नाही यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. या कार्यालयाने भरती प्रक्रियेकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारलेले नसून ती पूर्णपणे निःशुल्क आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच अर्जासोबत कोणत्याही प्रकारचे शुल्क जसे की दर्शनी धनाकर्ष, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर आणि चेक इत्यादी जोडू नये. बघा ही जी भरती आहे ते निःशुल्क आहे, म्हणजेच की यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी जी आहे ती आकारल्या गेलेली नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा उमेदवारांनी आपले अर्जासोबत स्वतःच्या नावासह संपूर्ण पत्ता असलेला लिफाफा ₹5 डाक तिकीट लावून पाठवावा. बघा तुम्हाला इथं ₹5 डाक तिकीट आहे ते तुम्हाला अर्ज सोबत लावायचं आहे आणि तेव्हाच तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. यातील भरपूर काही पॉइंट आहे जे महत्वाचे आहेत, तुम्ही सविस्तर वाचून घेसाल तेव्हा तुम्ही अर्ज करसाल. बघा प्राप्त झालेल्या अर्जाची लघुसूची चाचणी, मौखिक चाचणी इत्यादी बाबींसाठी कमाल गुण पुढील टप्प्यासाठी यशस्वी होण्याकरिता ठरवण्यात आलेले निम्नतम पात्रता गुण ठरविण्याचा अधिकार निवड समितीस असून त्याबाबत निवड समितीचा निर्णय अंतिम राहणार आहे. बघा यामध्ये जर बघितलं तर निवड समितीचा जो निर्णय राहणार आहे तो अंतिम राहणार आहे याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती यामध्ये सविस्तर सांगण्यात आलेली आहे, तुम्ही इथं बघून घेसाल. आता जर बघितलं तर बघा तुम्हाला इथं खाली अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे. आता बघा यामध्ये अर्जाचा नमुना जर बघितला तुम्ही इथं बघू शकता, तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करसाल त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करसाल त्यावरती तुम्हाला टिक मार्क करायची आहे आणि त्यासोबतच तुम्हाला इथं राईट साईडला एक फोटो आणि सही सिग्नेचर द्यायची आहे. आता बघा यामध्ये जर बघितलं तुम्हाला बेसिक डिटेल माहिती भरायची आहे मराठीत आणि इंग्रजी दोन्ही पण भाषेमध्ये. पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता, कायमस्वरूपीचा पूर्ण पत्ता, राष्ट्रीयत्व, संपर्क, संपूर्ण जे बेसिक माहिती आहे तुम्ही भरून घेसाल. आता बघा या फॉर्म भरायच्या वेळेस तुम्हाला जर काही अडचणी आढळल्या तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. आता बघा प्रत्यक्षात जर फॉर्म फिलअप जर करून दाखवला मी तुम्हाला तर व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होणार आहे. तर बघा अशा प्रकारची संपूर्ण भरतीची अपडेट होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांचं 4थी, 7वी आणि 10वी शैक्षणिक पात्रता झालेली असेल त्यांनी नक्कीच या पदासाठी अप्लाय करावं. आणि अशाच नवीन अपडेट मी माझ्या चॅनलवरती तुम्हाला देत असतो, म्हणून चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.